अर्चना आणि तुम्ही बघताय नमो संभवामी। तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज 3 ऑगस्ट, तर आज अमावस्येला सुरुवात होणार आहे दुपारी 3:43 उद्या 4 ऑगस्टला 4:41 ही अमावस्येची समाप्ती होणार आहे। त्यामुळे आज आपण दिव्यांची पूजा करू शकतो किंवा उद्या देखील दिव्यांची पूजा करू शकतो। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आषाढ अमावस्या, जिला आपण गतहारी अमावस्या म्हणतो, दर्श अमावस्या म्हणतो, दिव्यांची आवाज देखील म्हणतो, तर आज दिव्यांची पूजा करायची असते। आणि दिव्यांची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे। तर आपण मुलांना का बरं ओवाळतो? कारण आपली मुलं हे दिव्यांप्रमाणे तेजदार व्हावे, त्यांना दिव्यांचं तेज लाभावं, ते प्रत्येक संकटावरती त्यांनी मात करावी, त्यांच्या आयुष्यातला अंधार हा दूर मुलांना यासाठी ओवाळायचं आहे की त्यांच्या जीवनात देखील दिव्याप्रमाणे त्यांचं जीवन हे प्रकाशमय व्हावं, त्यांच्या जीवनातील अंधार संपून जावा, म्हणजेच त्यांच्या जीवनातले सगळे संकट हे संपून जावेत आणि त्यांचं जीवन हे दिव्याप्रमाणे तेजमय व्हावं। तर हा एक संस्कार आहे आणि हा संस्कार फार पूर्वपासून चालत आलेला आहे। म्हणजे याचा थेट संबंध महाभारत काळाशी आहे, बाळकृष्णाच्या कथेशी आहे। जेव्हा यमुनाच्या तीरावरती सर्वजण बघतात की गायी वासरे हे मरून पडतायत, तर सगळ्यांना माहित पडते की यमुनाच्या म्हणजे यमुनाच्या पात्रामध्ये एक कालिया नाग आहे आणि तो हे सर्व करतो आहे। तेव्हा बाळकृष्ण हे त्या यमुनेच्या पात्रामध्ये उतरतात आणि कालियाला वश करून त्याच्या डोक्यावरती नाचत बाहेर येतात, बासरी वाजवत बाहेर येतात। तर यशोदेसह सगळ्या ज्या सुवासिनी आहेत त्या बाळकृष्णाला त्यांची पूजा करतात, दिव्याने त्यांचे ओवाळतात आणि सगळीकडे सगळं वातावरण हे तेजमय होऊन जाते, सगळीकडे दिवे लावतात। तर त्या दिवशी आषाढ अमावस्या असते, त्यामुळे ही परंपरा तेव्हापासून चालत आली आहे की आपल्या घरातील लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या मुलांना आपण ओवाळायचं आहे, त्यांचं औक्षण करायचं आहे। कारण की आपल्या मुलांना देखील बाळकृष्णाप्रमाणेच, गोपालकृष्णाप्रमाणेच तेज त्यांच्यामध्ये यावं, धैर्य यावं, शौर्य यावं, त्यांचं जीवन देखील तेजमय व्हावं, यासाठी आपण आजच्या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण नक्की करायचं आहे। तर तुम्ही देखील आपल्या मुलांचं औक्षण नक्की करा। छोट्यापासून म्हणजे अगदी छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपर्यंत तुम्ही औक्षण हे करू शकता। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहे, त्यानंतर देवांची पूजा करायची आहे। आपण जशी देवांची पूजा करतो तशीच आपल्याला दिव्यांची पूजा आजही करून घ्यायची आहे। तुम्ही आज शनिवारी म्हणजे आजच्या संध्याकाळी देखील तुम्ही करू शकता किंवा उद्या रविवार आहे तर 4 वाजेपर्यंत अमावस्या आहे, तर अमावस्या संपायच्या आत तुम्ही उद्या देखील दिव्यांची मांडणी करून, धुवून घासून पुसून स्वच्छ करून दिव्यांची मांडणी करून तुम्ही पूजाही करू शकता। आणि दिव्यांची पूजा झाल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते, ते आमच्याकडे अशी पद्धत आहे की जे दिवे आहेत ते घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे। म्हणजे जे दिवे आपण लावतो त्यांचीच पूजा करायची आहे। आणि अनेक भागामध्ये म्हणजे बऱ्याच भागामध्ये दिवे जे असतात ते कणकेचे बनवतात आणि त्या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांची पूजा करतात आणि ते हे जे दिवे असतात आपले ते पेटवत नाहीत, म्हणजे आपण वापरतो नंदादीप वगैरे, ते पेटवत नाही, कणकेच्या दिव्यांनीच पूजा करतात, कणकेचे दिवेच पेटवतात। परंतु ज्यांच्याकडे अशी पद्धत नाही, ज्यांच्याकडे जसे आमच्याकडच्या सारखी पद्धत आहे, जसं मी व्हिडिओ बनवला आहे काल, जो मी शेअरही केला आहे तुमच्यासोबत की आमच्याकडे कशी पद्धत आहे, तर त्याप्रमाणे जर का तुमच्याकडे असेल की दिवे हे लावायचे, त्यांची पूजा करायची, तर तुम्ही 1 किंवा 2 कणकेचे दिवे तुम्ही करून घ्यायचे आहे। आणि तुमच्या घरामध्ये जेवढे लहान मुलं किंवा मोठे मुलं असतील, अगदी कॉलेजला जाणारे सुद्धा, त्यांना सुद्धा तुम्ही ओवाळायचं आहे। तर 1 कणकेचा दिवा करून घ्यायचा आहे। त्या कणकेचा दिवा हा घट्टसर कणिक भिजून घ्यायची आहे आणि कुणाकुणाकडे अशी पद्धत आहे की त्या कणकेच्या दिव्यामध्ये गूळ टाकतात, तर तसा तो दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे। आणि तो दिवा त्यानंतर झाडांच्या बुडाशी तुम्ही टाकून देऊ शकता, पक्ष्यांना खायला देऊ शकता। म्हणजे उद्या हे करायचं आहे, जेव्हा ओवाळणं, समजा आज रात्री जर तुम्ही ओवाळलं तर उद्या तुम्ही कणकेचा दिवा हा झाडांच्या बुडाशी किंवा पक्ष्यांना टाकून द्यायचा आहे। तर तुम्ही औक्षण नक्की करा आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।